नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज महत्त्वाचा दिवस, केंद्रीय अर्थसंकल्पाचा दिवस आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपलं बजेट सादर केलं. एका महिलेने सलगपणे तिसरं बजेट सादर केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. आयडिओलॉजी वेगवेगळी असू शकते प्रत्येकाची, त्यांच्या भूमिका वेगळ्या असू शकतील. मी बजेटवर टीकासुद्धा करीन, पण तरीसुद्धा जी मेहनत करून चिकाटीने जिद्दीने अतिशय क्लिष्ट अशा विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या परीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरं बजेट सादर करणं, संपूर्ण राज्यसभा संसदेपुढे ते मांडणं, त्याची तयारी करणं, अनेक महिने त्याची पूर्वतयारी करणं, त्यानंतर मीडियाला सामोरं जाणं, मीडियाच्या टीकेला सुद्धा उत्तरं देणं, विरोधकांच्या टीकेला उत्तर देणं, हे काम सोपं नाही. आणि ते केल्याबद्दल, ते करण्याबद्दल मी निर्मला ताईंचं मनापासून अभिनंदन करतो. या बजेटबद्दल आपल्याला बोलायचं आहे, पण त्यापूर्वीची परिस्थिती काय होती? म्हणजे हे बजेट अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये मांडलं गेलं. कारण कोरोनामुळे संपूर्ण बजेट गेल्या वर्षीचं जे आहे ते अस्ताव्यस्त झालेलं होतं. त्यामुळे कोरोना टॅक्स आणावा लागेल की काय अशी शक्यता व्यक्त केली जात होती. कोरोना जर टॅक्स आला असता तर त्याचा सर्व लोकांवरती भार पडला असता. प्रत्यक्ष कर जो असतो तो विशिष्ट लोकांवरच भार पडतो त्याचा, पण अप्रत्यक्ष कर म्हणजे कोविडचा टॅक्स अप्रत्यक्ष करत असता त्याचा परिणाम जो आहे तो अर्थव्यवस्थेवरती जास्त प्रमाणात होतो झाला असता आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना जास्त प्रमाणात बसला असता. तो कोविड टॅक्स लागू न केल्याबद्दल सुद्धा निर्मलाताईंचं अभिनंदन. दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आपण लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे आणि त्यासाठी म्हणजे आता बहुतेक मोफत लस सगळ्यांना मिळण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीची 40,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि आवश्यकता पडली त्यापेक्षा जास्त खर्च येणार आहे तर तीही करण्याची तयारी दाखवण्यात आलेली आहे. ती सुद्धा चांगली गोष्ट आहे. आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे अशी की जगभर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, वर्ल्ड बँक असेल, अमेरिका असेल, अनेक वर्ष असं सांगण्यात येत होतं की वित्तीय तूट कमी करा, कमी करा, कमी करा. काय वाटेल ते झालं तरी तूट कमी करा तुम्ही. पण आता कोरोनाचं संकट आल्यामुळे सगळ्या देशांनी म्हणजे अमेरिकेसह सगळ्या देशांची तूट अगदी 20-20% सुद्धा गेलेली आहे. आर्थिक सर्वेक्षणात असं म्हणण्यात आलं होतं की तुटीचा बागुलबुवा तुम्ही करू नका, तुटीची पर्वा करू नका, वाटेल तेवढा खर्च केला तरी चालेल, कारण ही मोठी समस्या आहे. म्हणून आपण जर बघितलं असेल तर जी तूट 3% आणण्याचं एकूण लक्ष होतं ती आता तूट आपली 9.5% जाऊन पोचलेली आहे आणि पुढच्या वर्षामध्ये ती तूट 6-6.5% आणण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे जवळपास तिपटीने आपली तूट वाढलेली आहे किंवा वाढणार आहे. आता ही तूट वाढणार असेल तर जेव्हा तूट वाढते तेव्हा त्याचा परिणाम जो होतो की चलन मोठ्या प्रमाणावरती मग छापायला लागतं. अर्थव्यवस्थेमधली तरलता मुळातच वाढली, आणखीन वाढणार आणि त्या प्रमाणात उत्पादन झालं नाही तर महागाई वाढू शकते. पण काही का असे ना, आज त्याला गत्यंतर नाही. कर्ज काढा, तुम्ही खर्च कमी करा, दुसऱ्या काही गोष्टी करा, पण तुम्हाला आता पैशाचं सोंग आणता येणार नाही. म्हणून तूट वाढली तरी चालेल, पण आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पैसा अर्थव्यवस्थेमध्ये ओतू, हे धोरण स्वीकारण्यात आलेलं आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालात तेच म्हणण्यात आलेलं होतं आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्पामध्ये तूट वाढवण्यात आलेली आहे. आणि आपलं जे कर्जाचं प्रमाण आहे ते 80,000 कोटी रुपयांच्या पलीकडे जाऊन पोचणार आहे. आणखीन वाढणार आहे ते कर्ज, कारण पैसा आणणार कुठून? पण कर्ज घेऊ नका, तूट वाढवू नका, हे जे काही वित्तीय शिस्तीचे जे संकेत होते ते या संकट काळात बाजूला ठेवावे अशी सार्वत्रिक मागणी होती आणि ती मागणी निर्मलाताईंनी मान्य केली. हेही चांगली गोष्ट आहे.
आणि याबद्दलच आपल्याला आणखीन सुद्धा बोलायचं आहे, म्हणजे बजेटबद्दल बोलायचं, बजेटच्या अनेक अंगांबद्दल बोलायचं. अर्थसंकल्पात आणखीन एक गोष्ट करण्यात आली, म्हणजे भांडवली योजनांवरचा, भांडवली कार्यक्रमांवरचा खर्च तो वाढवण्यात आलेला आहे, ज्याला आपण कॅपेक्स असं म्हणतो तो खर्च. म्हणजे जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तो जर केवळ पगार भत्ते याच्यासाठी किंवा जो खर्च जो आहे तो उडून जाणार आहे, म्हणजे ज्या खर्चामधनं एक स्थावर मालमत्ता किंवा नवीन उत्पादन तयार होणार नाही, असा महसुली जो खर्च असतो तो वगळता भांडवली कारणांसाठी, भांडवली उपाययोजनासाठी खर्च झाला तर तो चांगला असतो. म्हणजे खर्च जो असेल त्याला गुणवत्तापूर्ण खर्च ज्याला म्हणतात तो भांडवली खर्च असतो. त्या भांडवली खर्चामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे, वाढ करण्याची उपाययोजना करण्यात आली आहे, ही चांगली गोष्ट आहे. जे मला म्हणतात ना काही जण की तुम्ही एकदम टीका करता भाजपवरती, मी चांगल्या गोष्टीसुद्धा सांगितलेल्या आहेत. आणि त्याचवेळी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. आज मी एका चॅनेलवरती चर्चेला होतो, तेव्हा बजेट मांडायचं होतं, 10 वाजलेले होते आणि त्या सुमारास काँग्रेसच्या एका प्रवक्त्यांनी सांगितलं की हे बजेट वाईटच असणार आहे, निराशाजनक असणार आहे, असं त्यांनी सांगून टाकलं अगोदरच. माझ्या मते बजेट मांडून त्याचा अभ्यास करून मग तुम्ही काही मुद्दे मांडणं हे योग्य आहे. विरोधी पक्षात तुम्ही मांडा ना तसे मुद्दे, पण बजेट मांडण्यापूर्वीच हे ते पूर्णपणे त्याचा बाजा उडणार आहे, देशाचा अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडणार आहे, असं अगोदरच भाकीत करणं हे चुकीचं आहे. अशा प्रकारची वक्तव्य किंवा अशा प्रकारची टीका जर काँग्रेस करत राहिली तर काँग्रेस खड्ड्यात आणखीनच जाईल, खोल खोल खड्ड्यात जाईल. मी यासंबंधी पोस्टही लिहिली आज. अशा प्रकारची अतिरेकी आणि एकांतिक टीका करू नका. त्याचं दुसरं टोक सांगतो तुम्हाला. आर्थिक सल्लागार जे असतात, जे आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करतात आणि सरकारला आर्थिक सल्ला देतात, हे सुब्रमण्यम जे आहे ते अतिशय हुशार ग्रस्त आहे. या अगोदरचे अरविंद सुब्रमण्यम ते सुद्धा जगामधल्या 100 बुद्धिमंतांमध्ये त्यांची गणना होत होती. ते अरविंद सुब्रमण्यम ते फार काय टिकू शकले नाही, त्यांचं जमलं नाही या मोदी सरकारशी. हे सुब्रमण्यम जे आहेत ते सुद्धा हुशार आहेत, परंतु त्यांनी ज्या प्रकारे तारीफ सरकारची केली, सरकारच्या प्रत्येक उपाययोजनांची तारीफ केली, ते आश्चर्यकारक होतं. आर्थिक सल्लागाराने सरकारला सल्ला द्यायचा असतो वेगवेगळ्या गोष्टींबद्दल, किंवा सरकारच्या त्रुटी, कमतरता, मर्यादा सुद्धा दाखवून द्यायच्या असतात की काय करायला पाहिजे, आपण हे करू शकलो नाही, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, कल्पक उपाय सुचवायचे असतात. पण हेच नुसते तारीफ करत सुटले तर कसं काय होणार? त्यांनी काही सूचना केल्यात, नाही असं नाही, त्यांनी सूचना केल्यात, चांगल्या सूचना केल्यात काही, पण त्याचवेळी ज्या प्रकारे तारीफ केलेली आहे ते आश्चर्यकारक होते. मला आठवते की अशोक देसाईंसारखे आर्थिक सल्लागार होते आणि ज्यांनी पूर्वीच्या, म्हणजे मोदी सरकार नव्हतं, पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी त्या सरकारवरती टीकाही केली होती. टीका म्हणजे ज्याला म्हणतो की एक सकारात्मक टीका, चांगल्या सूचना केल्या होत्या आणि हे झालं नाही, हे मी सुचवलं, हे झालं नाही, हे बरोबर नाही, असं त्यांनी सांगितलं. आर्थिक सल्लागारांनी योग्य सल्ला द्यायचा असतो, वाट दाखवायची असते, किंवा तुम्ही चुकीच्या वाटेने जातात असं करू नका, कारण त्याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसू शकतो, हे दाखवायचं असतं. पण इथे वेगळंच झालं. खुद्द अर्थमंत्र्यांनी काय सांगितलं की अशा प्रकारचं जे काय, म्हणजे अशा प्रकारचं बजेट आतापर्यंत सादरच झालं नाही असं अर्थमंत्र्यांनी म्हणायचं. पंतप्रधानांनी सांगायचे गावांचा आणि शेतकऱ्यांचा विचार असा यापूर्वी कधीच झाला नव्हता, अशा प्रकारे तारीफ करायची. हे फारसं योग्य आहे असं मला वाटत नाही. पंतप्रधानांनी आपल्याच बजेटवरती टीका करावी अशी अपेक्षा नाही आहे, पण तारीफ किती करावी हेही म्हटलं पाहिजे. ॲक्च्युली पंतप्रधानांनी काय मर्यादा आहेत, त्या मर्यादेत आम्हाला हे बजेट मांडायला लागलं हे सांगायला पाहिजे. पण तुम्हीच तुमच्या अर्थसंकल्पाची तारीफ करायची, हे अर्थमंत्र्यांकडनं, आणि पंतप्रधानांनी अर्थमंत्र्यांची तारीफ करायची, आर्थिक सल्लागारांनी अर्थमंत्र्यांची, पंतप्रधानांची, सरकारची तारीफ करायची, हे काय चाललं? हे बरोबर नाही. आता दुसरी गोष्ट अशी की यापूर्वी जे बजेट्स मांडले गेले होते त्याच्यात आणि आत्ताच्या ह्याच्यात काय फरक आहे?
हे मोदी सरकारची जी बजेट्स 2014 पासून, त्यावेळी क्वचितच, म्हणजे एकदा जेटलींच्या काळामध्ये एकदा आणि निर्मलाताईंच्या काळामध्ये एकदाच हे शेअर बाजाराने त्याचं स्वागत केलं. पण यावेळी शेअर बाजाराने जे स्वागत केलं ती 2200 अंशांपेक्षा जास्त शेअर बाजार वर गेला. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे शेअर बाजारातल्या शेअर्सचं मूल्य, बाजार मूल्य लक्षात घेतलं तर ते किती वाढलं? 5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांचा फायदा झाला. पण शेअर बाजारामध्ये जे काही घडतं ते आणि प्रत्यक्ष अर्थव्यवस्था याच्यामध्ये फरक असतो. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची प्रमाण संपूर्ण देशामध्ये अजूनही खूप कमी आहे. शेअर बाजार हा चांगला वाढला याच्यामुळे नाक मुरडण्याचं कारण नाही, पण इतका वाढा होतो. मुळातच शेअर बाजार जो वाढला होता या अगोदरच्या काळामध्ये, त्याला प्राइस अर्निंग रेशो म्हणतो तो 30च्या पलीकडे गेला होता. हा अतिशय जास्त आहे. शेअर बाजार मुळातच खूप फुगलेला होता. आता तो आणखीन फुगणार आहे. पण गाल कितीही फुगवले, शरीरावर कपड्यावर कपडे घालून आपण जाड आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्ष प्रकृती निरोगी असतेच असं नाही, हे आपण लक्षात घेतलं. बजेट पारदर्शक आहे असा दावा करण्यात आला आहे. ठीक आहे, पारदर्शक असेल, परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की पुढच्या वर्षी म्हणजे चालू वर्षाच्या नंतरच्या वर्षामध्ये तूट जी आहे ती 6.5% येणार आहे. कशाच्या आधारावरती भाकीत केलं गेलं? म्हणजे तूट कमी करायची असेल तर सरकारला खर्च कमी तरी करावा लागेल किंवा सरकारला आपलं उत्पन्न वाढवावं लागेल किंवा सरकारला मोठ्या प्रमाणावरती कर्ज घ्यायला लागेल किंवा आपल्या बाकीच्या ॲसेट्स जे आहेत ते विकायला लागतील. त्याच्यामधनं इतका पैसा मिळणार आहे की एवढी तूट मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा तुटीचं लक्ष ठेवण्यात आलं ते तुटीचं लक्ष भारतीय जनता पक्षाच्या काळात म्हणजे आता मोदी सरकारच्या काळात कधीही तूट त्या मर्यादेमध्ये अगदी त्याच मर्यादेमध्ये ठेवण्यामध्ये यश आलं नाही. हे दाखवण्यात आली कागदोपत्री, पण ज्याला म्हणतो की ऑफ बजेट काही उपाययोजना करायचं म्हणजे बजेटमध्ये दाखवायचं की तूट कमी आहे आणि प्रत्यक्षामध्ये अन्य प्रकारे पैसा उभा करायचा म्हणजे बजेटच्या बाह्य आणि तूट कागदोपत्री फक्त कमी दाखवायची, ही गोष्ट झाली. काँग्रेसच्या काळात काही वेगळं घडत होतं अशातला पाहिजे. काँग्रेसने ती तूटच वाढवून ठेवली होती. काँग्रेसने तुटीची पर्वा केली नाही, त्यामुळे तूटही जास्त होती, महागाई होती. पण काही चांगल्या गोष्टी घडल्या UPAच्या काळामध्ये. UPAच्या काळामध्ये जो विकास जर झाला किंवा जे ग्रामीण क्षेत्रामधल्या शेतमजुरांचं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं त्या काळामध्ये, आत्महत्या होत होत्या पण त्याचवेळी सरासरी उत्पन्न वाढलं, शेतीमालाचे भाव जेवढे वाढले त्याची आणि तुम्ही NDAच्या काळातली जर कंपॅरिझन केलं तर UPAची कामगिरी सरस होती, हे आकडेवारीनुसार दिसतं. पण त्याचवेळी UPAच्या काळात जी महागाई झाली ती आत्ता नाही. मी भाजपची सुद्धा ही जमेची बाजू ही सांगायला पाहिजे. मी त्यांचं वैगुण्य सांगितलं, त्यांची कमतरता सांगितलं, पण ही जमेची बाजू आहे. UPAच्या काळामध्ये महागाई जास्त होती, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी देशाचा विकास जर वाढतो ना, UPAच्या काळात तो अधिक वाढला होता, तेव्हा महागाई काही प्रमाणात वाढतेच. तुम्ही महागाई होता कामा नये आणि विकास मात्र झाला पाहिजे मोठा प्रमाणात. आणि आत्ताच्या काळामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये विकास दर जो आहे तो कमी कमी होत गेलेला आहे. तुम्ही कुठलेही निकष लावा, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक, उत्पादन क्षेत्राची वाढ, GDPचा ग्रोथ रेट, बेरोजगारी, आयात निर्यात, या सगळ्यामध्ये आपली घसरण होत चाललेली आहे. ही NDAच्या काळात म्हणजे मोदी सरकारच्या काळात योजना मोठ्या असतील, क्लेम मोठमोठे असतील, पण ही प्रत्यक्ष गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक गोष्टी घोषणा केल्या गेल्या पण त्या प्रत्यक्षात आल्या नाही. म्हणजे उदाहरणार्थ बिहारच्या 2015 सालच्या निवडणुकीमध्ये अक्षरशः 1 लाख कोटी रुपयांच्या 1.25 लाख कोटी रुपयांचं पॅकेज घोषित झालं, ते प्रत्यक्षामध्ये आलंच नाही. एक तुम्हाला सांगतो की 2015 साली सांगितलं की दरभंगामध्ये आम्ही एम्स आम्ही स्थापन करू, म्हणजे अखिल भारतीय वैद्यकीय संस्था तिथे आम्ही स्थापन करू.
पुन्हा 5 वर्षानंतर तेच आश्वासन देण्यात आलं. त्यामुळे ही जी घोषणा ज्या झाल्यात त्याचा आउटकम काय, आम्ही घोषणा करतो पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी किती झाली आहे हे आउटकम बजेट सादर करण्याची आवश्यकता. आणि घोषणा मोठमोठ्या झाल्यात पण त्यांची अंमलबजावणी त्या पद्धतीने झाली नाही. काहीच झालं नाही असं म्हणणार नाही, पण या अनेक मोठ्या घोषणा आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या बजेटमध्ये आरोग्य खात्यावरचा खर्च मोठ्या प्रमाणावरती वाढण्यात आलेला आहे. चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट. हेल्थवरचं बजेट वाढायलाच पाहिजे होतं, पण हेल्थचं बजेट जे आहे ते आपलं 1% 2.5-3% गेलं पाहिजे. काही देशांचं 6%, 8% असतं, आपलं काहीच नाही हेल्थचं बजेट. या बजेटमध्ये निर्मलाताईंनी सांगितलं आहे की आणखीन एक त्यांनी स्वास्थ्य अभियान सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. एक आरोग्य अभियान आहेच, मिशन आहे, पण हे ज्याच्यामध्ये खालपासून ज्या सगळ्या संस्था आरोग्याच्या आपल्या संस्था असतात, म्हणजे जिल्हा रुग्णालय असतील, प्राथमिक रुग्णालय असतील, त्यापासून या संस्थांचं बळकटीकरण करणं, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणं, या गोष्टी चांगली गोष्ट आहे. परंतु प्रत्यक्ष बजेटमध्ये जे एक्सपेंडिचरचं बजेट असतं त्याच्यामध्ये आरोग्यावरची ही तरतूद दिसत नाही. एवढी किरकोळच वाढ दिसते. 136% वाढ झाल्याचा दावा करण्यात आला, पण एक्सपेंडिचर बजेटमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसत नाही. मग खरं आहे काय खोटं आहे? त्याचप्रमाणे यावेळी मनरेगाची तरतूद कमी करण्यात आलेली आहे, त्यात कटौती झालेली आहे. ज्या पद्धतीने गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये सगळ्या कल्याणकारी योजना असतील त्यावरती कल्याणकारी योजनांवरचा खर्चात कपात झाली होती. यावेळी आता तुम्हाला सांगतो आणखी एक गोष्ट की जल अभियान वगैरे त्यासाठी काय 3 वर्षामध्ये आम्ही इतके खर्च करू, म्हणजे बघा जलशक्ती मिशन 3 वर्षामध्ये 3,60,000 कोटी रुपये खर्च करू असं सांगण्यात आलं 3-4 वर्षापूर्वी. प्रत्यक्षामध्ये 30,000 कोटींचीच तरतूद झालेली आहे आतापर्यंत. म्हणजे आज अशी पद्धत आहे बघा तुम्ही या बजेटमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही असेल, ग्रामीण रस्ते किंवा काय म्हणतात पाणी योजना 5 लाख कोटी 6 लाख कोटी. आपल्याला माहिती आहे की नितीन गडकरी तर 5 लाख कोटीच्या आत काही बोलतच नाही. आकडे ऐकून आपल्याला फार बरं वाटते, पण प्रत्यक्षामध्ये या गोष्टी घडतात का हे आपण विचारात घेतलं पाहिजे. आणि आज अशी गोष्ट आहे, सगळ्यात अर्थव्यवस्थेपुढचा महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारीचा असताना तुम्ही मनरेगावरची तरतूद कमी करत असाल तर ते धक्कादायक आहे. मनरेगा ही अतिशय वाईट योजना आहे अशा प्रकारची टीका मोदींनी केली होती. नंतर त्यांना लक्षात आलं की ही आपली चूक झाली, मग त्यांनी सुधारली. पण आता यावर्षी त्याच्यावरची तरतूद कमी करण्यात येते. बेरोजगारी इतकी मोठी असताना तुम्ही रोजगार हमी योजनेची तरतूद कमी कशी करता हा प्रश्न आहे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे, चांगली गोष्ट आहे. त्यासाठी बॉन्ड्स भांडवल उभारणीच्यासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात येत आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय असतं, एखादा रस्ता, एखादं बंदर, एखादा विमानतळ, एखादं कुठलंही पूल यासाठी अनेक वर्ष लागतात ते व्हायला. पण जेस्टेशन पिरियड ज्याला म्हणतो ते फलद्रूप व्हायला योजना अनेक वर्ष लागतात. त्यामुळे त्यासाठी दीर्घकालीन अर्थपुरवठा, वित्तपुरवठा, भांडवल पुरवठा होण्याची गरज आहे. आणि तो भांडवल पुरवठा होण्यासाठी बॉन्ड्सच्या माध्यमातनं किंवा दुसऱ्या एखाद्या माध्यमातनं त्यासाठी वेगळी व्यवस्था करायला लागते. ती सगळी व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आली आहे. निदान तसे इंटेन्शन जाहीर केले ही चांगली गोष्ट आहे. परंतु मुद्दा असा आहे की योजना प्रत्यक्षामध्ये फलद्रूप होताना दिसत नाही, त्याला खूप वेळ लागतो. आणि ही गोष्ट आहे ती पूर्वी कधीच असं घडत नव्हतं असं अजिबात म्हणणार नाही, पण आताही तसं घडतंय. आणि त्यामुळे जर इतक्या हजारो लाखो कोटी रुपयांच्या योजना गेले 5-6 वर्ष आपण आकडे ऐकतोय, पण मग देशामध्ये पुन्हा एकदा लोक गरिबीची कमी झाली होती. म्हणजे UPAच्या काळात, त्याच्या अगोदरच्या काळात गरिबीचं प्रमाण UPAच्या काळात सगळ्यात जास्त कमी झालं, सगळ्यात वेगाने कमी झालं. वाजपेयींच्या काळात सुद्धा गरिबीचं प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी प्रयत्न झाले. आणि आत्ताच्या काळामध्ये सुद्धा गरिबीचं प्रमाण हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. परंतु आता कोविडमुळे आणि बेरोजगारीमुळे, कोविडच्या अगोदरपासूनच बेरोजगारीने कळस घातला होता. नोटाबंदी आणि GSTमुळे अर्थव्यवस्थेची वाट लागली होती. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे
की ज्या घोषणा 2014 पासून झाल्या त्याचा परिणाम दिसला असता तर बेरोजगारी वाढली नसती, लघु आणि मध्यम क्षेत्र चांगलं फोफावलं असतं, निर्यात वाढली असती, आपली अर्थव्यवस्थेची वेगवेगळी सेवा क्षेत्र, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, शेतीची भरभराट झाली असती. तसं झालंय का? तसं झालेलं दिसत नाही. शेतकऱ्यांसाठी जी किसान सन्मान योजना होती ना, ती जी शेतकऱ्यांसाठी जी योजना होती त्याच्यावरची सुद्धा तरतूद कमी झालेली आहे. आता किती दावा केला तर या बजेटच्या स्पीचमध्ये, बजेटच्या भाषणामध्ये निर्मलाताईंनी सांगितलं की बघा UPAच्या काळात किती पैसे दिले जात होते शेतकऱ्यांना, म्हणजे हमी भावाच्या उपायाने आम्ही किती दिलेले आहे. आता आपण जर चलनवाढ लक्षात घेतली तर ही या प्रकारची वाढ होतच असते. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं नाही, उलट शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली. सरकार कुठल्याही पक्षाचं राज्यात असो पण शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली, महाराष्ट्रासह सगळ्या राज्यात. आणि शेतकऱ्यांची अस्वस्थता कशामुळे वाढली, त्यांची गरिबी कशामुळे वाढली? पंजाब आणि हरियाणा किंवा उत्तर प्रदेशमधला किंवा राजस्थानमधला, मध्य प्रदेशमधला शेतकरीसुद्धा जर असंतुष्ट असेल आणि तो रस्त्यावरती दिल्लीच्या येत असेल तर ह्याला काय म्हणायचं? मग त्या आंदोलनाला उत्तर म्हणून आम्ही कसे जास्त भाव दिलेले आहेत, आम्ही कसा शेतकऱ्यांच्या खिशामध्ये जास्त पैसा जाईल असं बघितलं आहे. एवढा जर पैसा त्यांच्या खिशात गेला असता सगळं जर व्यवस्थित असतं तर रस्त्यावरती का आला आता? आणि तुम्ही त्यांना थकवलं, आंदोलन करून थकवलं, त्यानंतर त्यांना बदनाम केलं. तुम्ही ज्या काही हिंसक घटना घडल्या त्याचं शेतकरी नेत्यांनी सुद्धा समर्थन केलं नाही, टीका केली आहे, त्यापासून त्यांनी अंतर ठेवलं. पण त्या शेतकरी आंदोलनामध्ये काही लोकांना घुसवून हिंसक प्रकार घडवून आणण्याचा कट रचला गेला का, याची चौकशी झाली पाहिजे. आणि याबाबत जे काही रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांवर तुम्ही देशद्रोहाचे गुन्हे करता, काय चाललंय हे? आता ही गोष्ट मी बजेटशी संदर्भात नाही आहे, पण हा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. या गोष्टींचा उल्लेख करणं आवश्यक आहे. या बजेटमध्ये तुम्ही बघा की गेल्या वर्षभरात मी आपला मध्यमवर्गीय माणूस आहे, तो आपला कर भरतो प्रामाणिकपणे, तो काही कर चुकवत नाही. मध्यमवर्गीय माणूस कर भरत असतो. अतिश्रीमंत जे लोक आहेत, जे आता पैशाची गरज आहे, सरकार निधीची गरज आहे, तर त्या अतिश्रीमंत लोकांवरती तुम्ही कुठल्याही प्रकारचा कर लावला नाही. आता का लावला नाही तुम्ही? उलट गेल्या वर्षी कंपन्यांना तुम्ही 1,60,000 कोटी रुपयांची सवलत दिली. श्रीमंतांना तुम्ही काही हे करत नाही, हात लावत नाही, अतिश्रीमंतांना हात लावत नाही तुम्ही. आता शिवाय जी लाखो कोटी रुपयांची जमीन जी आहे, सरकारची जमीन, ती विकली जाणार किंवा लीजवर देणार आहे, भाडेपट्ट्याने दिली जाणार आहे. त्याला मॉनेटायझेशन, वेगवेगळे शब्द आता आणले जातात. मग ही जमीन कोणाला मिळणार आहे? त्याचा फायदा कोणाला मिळणार आहे? हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा. मग ही जमीन कोणाच्या घशात घातली जाणार आहे? आता स्पेशल व्हेकल तयार केलं जाणार आहे म्हणे, आणि त्या जमिनीचं मधनं जास्तीत जास्त कसा पैसा मिळेल हे बघितलं जाणार. चांगली गोष्ट आहे, पण यामधनं कशा प्रकारचे व्यवहार होतील हे बघावं लागेल. त्याच्याशिवाय त्याबद्दल भाष्य करता येणार नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉव्हिडंट फंड, म्हणजे हा आपला सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचा जो प्रॉव्हिडंट फंड आहे त्याच्यावरती 2.5 लाख रुपयांपर्यंत व्याजावरती जी आहे त्याचं ती त्याची सवलत असते. आता त्याच्यावरती जर अमाऊंट गेली तर त्याच्यावरती टॅक्सेबल असणार. हे काय चाललंय? मध्यमवर्गीयांना आता अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, म्हणजे विशेषतः कुशल कामगारांच्या, मध्यमवर्गीय अगदी कॉर्पोरेट फील्डमधल्या लोकांच्या, मध्यमवर्गीयांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात गेल्या. नॉर्मली जसं बघा नोटाबंदीच्या वेळी असंघटित क्षेत्र जे आहे, कमी शिकलेले लोक, अर्धकुशल लोक, त्यांच्या नोकऱ्या जास्त गेल्या. पण यावेळी नोकऱ्या कोणाच्या गेल्या? कोविडमध्ये जास्त शहरामधल्या कुशल कामगारांच्या असतील आणि ज्यांच्याकडे अधिक कौशल्य आहे त्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यांना तुम्ही यामध्ये कुठलीही सवलत देत नाही. तुम्ही म्हणता आम्ही GDPच्या 13% आम्ही पॅकेज दिलं. 13% पॅकेज दिलं हे धादांत असत्य आहे. 13% पॅकेज देण्यात आलेलं नाही. हे गॅरंटी असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने हा आकडा फुगवलेला आहे, हे सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे.
इतर देशांनी जेवढं पॅकेज दिलं त्याच्या आपण 25% म्हणजे पावपट पॅकेज दिलं नाही. आपण का दिलं नाही हे पॅकेज तेव्हा तुम्ही? ते देण्याची गरज होती. सरकारचा जो अनुत्पादक खर्च आहे तो कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न केला का? काय कमी केला प्रयत्न? मिनिमम गव्हर्नमेंट. कसलं मिनिमम गव्हर्नमेंट आहे? उलट सरकार अनेक गोष्टीमध्ये नाक खुपसून लोकांना त्रास देत आहे. आपण बघतोय. पण ईडीचा वापर कसा चाललाय, इन्कम टॅक्सचा वापर कसा चाललाय, सीबीआयचा वापर कसा चाललेला आहे. हे मॅक्सिमम गव्हर्नमेंट आहे. मिनिमम गव्हर्नमेंट कुठे ते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो इथे सांगणं आवश्यक आहे की सरकार काय म्हणते की आम्ही डिसइन्व्हेस्टमेंट करणार. आता एक चांगली गोष्ट अशी आहे की बँकांना अधिक 20,000 कोटी रुपयांचं भांडवल उपलब्ध करून दिलं जाणार. पण 2 बँकांचं खाजगीकरण केलं जाणार आहे. एका विमा कंपनीचं, सरकारी विमा कंपनीचं खाजगीकरण केलं जाणार आहे. मला माहीत नाही की ज्या बँका, समजा या 2 बँका चांगल्या चालत असतील, एखादी विमा कंपनी चांगली चालत असेल किंवा LIC, खाजगीकरण करण्याचं कारण काय नाही. म्हणजे आपण जर बघितला यापूर्वीच्या काळात सुद्धा तुम्हाला सांगतो, BSNL सारखी कंपनी चांगली चालली होती. त्या BSNL कंपनीचं ती कंपनी म्हणजे आजारी पाडण्यात आली. नंतर ती टाटाच्या स्वाधीन करण्यात आली. त्यांनी त्यांच्या जमिनी विक्रीमधनं भरपूर पैसे कमावले. कुठे? BSNL आणि अदृश्य झाली. BSNL विकण्याची गरज होती का? चेंबूरमध्ये सुद्धा मी तुम्हाला आठवते की एक फॅक्टरी होती चेंबूरमध्ये अशीच. त्याच्याबाबत सुद्धा अशीच गोष्ट झाली होती की ज्याला आपण म्हणतो की जे विकण्याची गरज नव्हती अशा गोष्टी तुम्ही काय विकताय? चांगल्या चालणाऱ्या कंपन्या, BPCL सारख्या चांगल्या कंपन्या किंवा अगदी MTNL वगैरे सुद्धा चांगल्या चालल्या होत्या. BSNL वगैरे त्या कंपन्या त्या आजारी पाडायच्या आणि त्या विकून टाकायच्या. मुंबईमधल्या ज्या काही कंपन्या ज्या असतील, ऑइल सेक्टरमध्ये असे अन्य सेक्टरमधल्या असतील, जमिनी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. आता उद्या तुम्ही म्हटलं की RCF आम्ही विकून टाकणार. RCF चेंबूरमध्ये मोठं ऑफिस आहे, मोठी त्यांच्याकडे जमीन आहे. किंवा ज्या नवरत्न कंपन्या आहेत, ज्या चांगल्या चाललेल्या आहेत, त्या तुम्ही विकता. आणि या बँका तुम्ही उद्या विकून टाकल्या सगळ्या. समजा चांगल्या चाललेल्या बँका सुद्धा तुम्ही विकल्या तर सरकारच्या ज्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना असतात, त्या कल्याणकारी योजना अक्षरशः म्हणजे काही म्हणजे 50, 60, 70 योजना या बँकांमार्फत त्यांची अंमलबजावणी होते. बँकांना अग्रहक्क भागांसाठी, झोपडपट्टीवाल्यांसाठी, गोरगरिबांसाठी आपल्या कर्जातला 40% भाग त्यासाठी राखून ठेवायला लागतो. प्रायव्हेटी सेक्टर लेंडिंग म्हणतात. किंवा काही वेळा कमी व्याजदरात सवलत द्यायला लागते. काही वेळा अतिशय अभूतपूर्व समस्या निर्माण झाली तर त्यांना कर्जामध्ये सवलत द्यायला लागते. सगळं राष्ट्रीयकृत बँका करतात, खाजगी बँका काही करत नाही ते. मग जर चांगल्या चाललेल्या बँका त्यासुद्धा फुकून टाकायच्या, मग गरिबांना मदत कुठल्या माध्यमातून करणार? सरकारच्या तुम्ही जमिनींचा किंवा रेल्वेच्या जमिनींचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करा. त्याच्यामधनं फायदा मिळत असेल तर मिळवा. पण त्याच्यामधले व्यवहार चांगले झाले पाहिजे. आणि निर्गुंतवणुकीचं जे म्हणता तुम्ही, आता तर तुम्ही डायरेक्ट खाजगीकरणच म्हणता. निर्गुंतवणूक हा शब्द हिशोबाने मागे टाकला, खाजगीकरण म्हणतात. त्यामध्ये चांगल्या चाललेल्या कंपन्या विकण्याचं कारण काय? आणि म्हणतात मी 2.25 लाख कोटी रुपये आम्हाला त्याच्यात मिळतील. यापूर्वीची फिगर्स माझ्याकडे आहेत. ते लक्ष कधीच पूर्ण झालं नाही. म्हणजे हे निर्गुंतवणुकीचं बघा, 2016-17मध्ये 56,000 कोटी लक्ष होतं, प्रत्यक्षात 46,000 कोटी मिळाले. 2017-18मध्ये लक्षपूर्ती झाली 1 लाख कोटी रुपयांची. 2018-19मध्ये पूर्ती झाली. पण 2019-20मध्ये 1,05,000 कोटींचं लक्ष होतं, प्रत्यक्षात 50,000 कोटी मिळाले. या चालू वर्षात 2,10,000 कोटी मिळाले होते, प्रत्यक्षामध्ये 15,000 कोटी निर्गुंतवणुकीतनं किंवा खाजगीकरणातनं मिळाले. पण मला असं दिसतंय की या सगळ्या याच्यातनं, या सगळ्या बजेटमधनं मध्यमवर्गीय ज्यांना आधार देण्याची गरज होती ते सुटलेले आहेत. SME सेक्टरनं जेवढी मदत मिळायला पाहिजे होती म्हणजे मिळाली नाही. रोजगाराच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले, मनरेगाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. आणि फोकस कशावरती आहे
तर सरकारच्या कंपन्या ज्या आहेत त्या विकून टाकायच्या, सरकारच्या जमिनी आहेत विकून टाकायच्या, भाडेपट्टीने द्यायच्या. हे जे काही हा जो दृष्टिकोन आहे याच्याला, हा दृष्टिकोन हा देशाला हितावा असं मला वाटत नाही. त्यामुळे हे बजेट जे आहे त्या बजेटमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, पण जे मला दिसते आता त्याच्यामध्ये की आकड्यांचं मायाजाल उभं करायचं आणि प्रत्यक्षात गरीब मध्यमवर्गीय लोकांना बाजूला फेकून द्यायचं आणि केवळ मोजक्या बड्या उद्योगांचं भलं करायचं, त्याची खिसाभरती करायची, हा याच्यामध्ये फोकस आहे. आणि त्यामुळे या बजेटबद्दल माझं त्यामुळे मत चांगलं नाही. काही चांगल्या गोष्टी आहेत पण वाईट गोष्टीसुद्धा पुष्कळ आहेत, धोकादायक गोष्टी पुष्कळ आहेत. एवढंच मी सांगतो आणि इथेच थांबतो.